मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील शिंदवणे या गावात आहोत. मित्रांनो, या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे भव्यदिव्य असं बैलगाडा शर्यतीचं मैदान झालं. यावर्षी आदत मैदानाचं नियोजन करण्यात आलं होतं. शिवशंभू केसरी असं या मैदानाचं नाव होतं आणि हे वर्ष पर्व 4th आहे. आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरली आहे, ती म्हणजे छोटा अर्जुन आणि त्या जोडीला पळाला पैंजण. मित्रांनो, अतिशय सुंदर अशी ही जोडी पळाली. आपल्या समवेत बापू शेवाळेत. बापू नमस्ते. नमस्कार. बापू, काय सांगाल? काल 1 नंबर, आज 1 नंबर, काय गणित काय हे 1 नंबरच्या पाठीमागचं? तर बघा, कष्ट बी तेवढे आहेत आणि नशीब बी पाहिजे. काल बी 1 नंबर केला, आज बी 1 नंबर केला. सरपंचांचा बैल होता. मित्रांनो, आम्हाला जरा कामं सुरू आहेत, ते मग काल थांबता आलं नाही. आता पण जायचं गडबड आहे. अरे, कालचं तुमचं अभिनंदन, आजचं सुद्धा तुम्हाला अभिनंदन. काल कुणाबरोबर पळाला? काल ते गोरक्षेट बांगड्यांचा वजीर आणि मोठा अर्जुन आणि आज छोटा अर्जुन आणि सरपंचांचा पैंजण आणि ती सोन्याचंच पैंजण आहे, त्यांना ती लाभलंच आहे का नाही? काय सांगाल, म्हणजे कसं काय गावातल्या गावातच पायरा झाला? कसं काय ते मी आप्पा पाटीलला फोन केला, आमचा एक पायरा झालता. त्याची विक्री झाली. मी आप्पा म्हणलं आपल्या एखादा चांगला बैल आहे का? आपण आपली गाडी पळू. सरपंचांना फोन केला, तर म्हणले पळू, काय अडचण नाही. बरं. आणि चालक कोण होतं गाडीवरचं? चालक सनी ड्रायव्हर होता. नंतर आता फायनलला नागो ड्रायव्हरने गाडी आणली. बरं, नागो ड्रायव्हरने आणलेली फायनलला. मित्रांनो, गाडी अतिशय सुंदर पळाली आणि आजचं मैदानसुद्धा नवीन फाटी म्हणाल्यात काय योग्य ठरलं, कारण वर्षातनं पहिलंच मैदान वर्षातल्या या फाटीवरती आणि नवीन फाटीवरती पळायचं म्हटल्याला त्यांनी नंदींना मोठा कस लागतो त्यातल्या त्यात माहिती वस्तूपर्यंत. बाकी काय सांगाल आजच्या म्हणजे जोडीच्या विषयी? ही जोडी चांगली पळाली गाडी. गटाला बी चांगली पळाली, सिमीला चांगली पळाली, फायनलला तर चांगली. गटाला किती वेळ पळाला? 11व्या. सेमी 2 नंबर. सेमीला किती तास आलं होतं? 5 नंबर. आणि गटाला बी 3 नंबर तास. 3 नंबर तास आणि फायनलला 5 नंबर तास. 5 नंबर. 5 दोन्हीकडे पडले. मित्रांनो, अतिशय सुंदर अशी गाडी पळाली ही. आपल्या समयात आता प्रसिद्ध बैलगाडी मालक आणि हवेली तालुक्याचे तालुका अध्यक्ष संतोष भाऊ मोडके. सरपंच नमस्ते. नमस्ते. आणि तुमचं अभिनंदन. कायम गुलालात राहताय खरेदी घेतल्यापासून. धन्यवाद. हा कितवा गुलाल आहे खरेदी घेतल्यापासून? आता हा 5वा गुलाल आहे आपला. 5वा गुलाल आहे. क्वार्टरचं 2 आणि हे 3. तुम्हाला आता मी छोट्या अर्जुनच्या विषयी विचारतो. तुमच्या दृष्टिकोनातनं तो कसा आहे? आता जर बारीक विचार केला तर अर्जुन हा आमच्या शेतीकडे जाताना ह्यांचं घर अलीकडे येतं. बरं. तर ह्या बैलाकडे पाहितलं तर एक मोठ्या अर्जुन एवढंच हा बैल नाव करणार. आणि ह्या पोरांना मी कायम सांगत असतो, आता माझ्यापेक्षा वयाने लहान आली, आमचं चुलत भाऊ आहे, मामाची पोरं आहे सगळी, की बाबा गडबड करू नका, हे लय लंबी रेस का गोडा आहे. आज वडकीचं नाव परत ह्या बैलांच्या गत किंवा त्यांच्यापेक्षा जास्त हा बैल लय मोठं नाव करणार आहे. आणि हा काय त्यांचं एकट्याचं नाही करणार, आमच्या वडकीचं नाव करणार. त्याच्यामुळे मी यांना कायम सांगत असतो, गडबड करायची नाही. बैल एक 8-10 दिवसांनी वासरू काढा. ते ऐकतात का? त्या पद्धतीने करतात? ऐकतात ना. फार नियोजन म्हणजे त्यांना तुम्हाला सांगू का, त्यांच्या एक मोठे बंधू राज आहेत, त्यांच्या सांगण्यावर आम्ही सगळ्या गोष्टी करतो. आणि ह्या बैलाचं नियोजन आज म्हणजे एक शेवाळ्यांचा दावण गुण. आमचा चुलत भाऊ पहिल्यांदा चेअरमन, माऊली कृपाचे चेअरमन आहेत आमचे, तर पहिल्यांदाच या क्षेत्रात उतरले आणि सगळं नियोजनबद्ध असल्यामुळं. नाहीतर आता तुम्ही एक बैलगाडी क्षेत्रात बघता, गडबड करीतात लोक, 10-10, 20-20 बैल घेतात समोर लोकांनी, पण कपाळाला लावाय गुलाल नाही. पण एकच वासरू घेतलं, फक्त हेरून घेतलं आणि चांगल्या पद्धतीने नियोजन केल्यामुळं आज वासराचा एक मोठ्या मैदानात 4-5 गुलाल चांगले मोठे झाले. त्याच जोडीला काल सुद्धा मोठ्या अर्जुनने 1 नंबर केला. दावणीचा गुण असतो का? दावण गुण. आणि तुम्हाला एक सांगू का, अगदी ह्या शेवाळे कंपनीचं मनच सापेल. बरोबर आहे. अगदी आपण एक त्याची मन आहे बघा, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. त्याच्याप्रमाणे त्या युक्तीप्रमाणे त्यांना आहे ना, अहो आमच्या गावात जर मैदान असलं ना, नाशिकवाले ह्याच्यावाले 10-10, 15-15 बैल त्यांच्या दावणी लिहून थांबतात. कुणाला जेवण कमी नाही किंवा त्या आईबाई आमच्या बहिणी त्यांचे भाकरी घालून ह्यांना खायला घालतात. त्याचाच आशीर्वाद भेटतो. त्याच्या आशीर्वाद ह्यांना बैलांना. ह्यांच्या दोन्ही नंदींचं वैशिष्ट्य सांगतो दादा मी, म्हणजे मला जाणवतं, कोणाशी तू नाही मी नाही, अजिबात नाही. त्यांची नंदी टॉपचा निकाल घेतात. त्यांचं म्हणणं एकच आहे की अगदी सगळ्याचं कोणाचा नंबर आला तरी ते गावातले बॅनर टाकतात. बरोबर. त्यांचं मन साफ आहे, ज्याची नियत साफ त्याचं बैलगाडी क्षेत्र. बरोबर आहे. आणि आता आपण बापूंना विचारू. बापू, सरपंचांनी पैंजण घेतला, पैंजण विषयी तुमचं मत काय? पैंजण ज्या दिवशी घेतला का, त्या दिवशीच आमचं ठरलं होतं की मोठा अर्जुन एक मैदान. सरपंचांनी मला सांगितलं की या बैलाला पाहिजे. म्हणलं कधी बी. याच्या आधी तो पिस्टन घेतला, सरपंचांचा फोन आला, तिथे बी 2 नंबर केला. त्यांना म्हणलं कधी बी फोन करा, गावात प्रत्येकाला एकदा बैल मोठा अर्जुन हा दिलेला आहे आणि देणार आहे. त्यात काही कुणाला मोठ्या अर्जुनने नाराज केलेला नाही.
आणि बैल बी पळतोय. बैल पाळला म्हणून आज 1 नंबर झाला. बरोबर आहे. आणि जवळच मैदान होतं त्यामुळे झाला. त्याचबरोबर सरपंच आज तुमचा सन्मान करण्यात आला, त्याच्याविषयी काय सांगाल? आज खूप आनंद वाटला की आपण ज्या काम करतो त्याची एक पोचपावती या सिंधवणे मैदानात ह्या लोकांनी आपल्याला दिली. बरोबर. आणि माझं असंच हे राहील, मी शेवळे आबाला यांना कायम सांगतो, बाबा तुम्ही जोपर्यंत मला अध्यक्ष ठेवसाल, मला कुणी नात्यातला असो नाही तर काय असो, माझा निर्णय द्यायचा का महाराष्ट्र बघतो. आणि त्या पद्धतीने मी काम केलेली आज मला पोचपावती मिळाली. खूप आनंद वाटला आजच्या सन्मानाने. खूप आनंद वाटलेला आहे. बापू, अर्जुनचं नियोजन कसं आहे पुढचं? अर्जुन आता शो 10-12 दिवसाशिवाय मी काढत नाही. आदतचं तर 10-12 दिवस येऊ शकत नाही. मोठा अर्जुन 26 तारखेला काल 1 नंबर केला, तर 26 तारखेला पाळणार आहे. 26 तारखेला काय आशा बाळगली? शेवटी नशीब बी पाहिजे. बरोबर. सगळे येतात 1 नंबर करण्यासाठी, पण म्हणजे असं असतं की गुलालात राहिलं पाहिजे. नंबर किती बी होते, बरं. गुलाल राहिलं पाहिजे. आणि नवीन 4 आहे त्यामुळे काहीतरी होऊ शकतं. म्हणजे नवीन पायरा का? नवीन पहिले कधी पळाली गाडी? नाही पाहिजे. मग त्यामुळे नवीन लढत पाहायला मिळणार. बरं. त्यात आणि तुम्हाला काय? एक याचं वैशिष्ट्य सांगतो. हं. वयाने जरी कमी असला तर मग अशी सांगितले सांगून 1 नंबर करणार आज. सांगून 1 नंबर. मला सुद्धा शाश्वती वाटत नाही, पण त्यांनी जी गॅरंटी सांगितली आज त्याचं जे शब्द फायनलला राहणार होती गाडी, ही माहित होती. फायनलला होती, हां. पण त्याने सांगितलं सरपंच एक करायचंय. एक करायचं आणि केलं. सकाळी मामाचा आहे तो. हा. सकाळी मला त्यांनी फोन केला, म्हणला मामा आपण आज 1 नंबर करणार, तुम्ही यायचा मैदानाला. मग त्या हिशोबाने मी मागाशी आलो दुपारी 2 वाजता घरून निघलो. बरं बरं. आणि त्या पद्धतीने आज 1 नंबर झाला. 1 नंबर केला त्यांनी. बरं. म्हणजे कमी वयातला अभ्यास, अभ्यास बरं. बैलगाडी क्षेत्रातला कमी वयातला खूप अभ्यास आहे. इथं वर्षभर आलं की त्याला सगळ्याच अभ्यास होऊन अभ्यास जातो. होतो. म्हणजे माणसापासून रानापासून सगळ्याचा अभ्यास हो, होतो. सांगून 1 नंबर करणारा भाऊसाहेब शेवाळे. हो साहेब शेवाळे, बरोबर आहे. मित्रांनो, अतिशय सुंदर जोडी पळाली आणि ही आगामी काळातलीच हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी दावणीची बैल आहेत. हे भविष्यात फार मोठं रेकॉर्ड करणारे बैल आहेत. सरपंच तुमचं अभिनंदन, तुमच्या पैंजणचं अभिनंदन, त्याचबरोबर बाप्पू तुमचं अभिनंदन आणि आदत अर्जुनचं पण अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद.